ह्या सर्व भाज्या बघून तुम्हाला काही आठवले का? हो, मला तर आठवले. तर चला तर मग आपण आता काहीतरी चायनीज चटपटं बनवूया. त्यासाठी आता आपण आज बनवणार आहोत व्हेज मंचुरियन. त्यासाठी मी कोबी, शिमला, गाजर, कांदापात, अद्रक, लसूण सगळं चिरून घेतलं आहे. आता हा लांब लांब चिरलेला कोबी मी एका कढईत घेते. असा एका कढईत काढून घेतला आणि त्याचबरोबर गाजर पण आपण यात काढून घेतलं. एका मोठ्या बाउलमध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आणि मीठ यात छान मिक्स करून घेणार. मीठ आपल्याला सुरुवातीला याच्यासाठी टाकायचं आहे की याच्यामध्ये जे जास्तीचं मॉइश्चर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आता मीठ लावून साधारण 5 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवलं. आता जे आपण अद्रक लसूण घेतलं आहे, साधारण लसूणच्या 10-12 कळ्या आणि अद्रक साधारण 1 इंचाचा तुकडा असं मी मिक्सरमधून बारीक करून घेते. आणि त्याचबरोबर आता 5 मिनटं झाले आहे. आता हे याच्यातून आता आपल्याला जे असं मिक्स करून करून पाणी काढून घ्यायचं आहे असं दाबून. हे बघा असं दोन्ही हाताच्या मुठीत धरून यातलं पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घेते असं या प्रकारे असं सगळं पाणी काढून घेतलं. आता त्याच बाउलमध्ये मी ते पाणी फेकून किंवा बाजूला ठेवून आता मी हे मिक्स करणार आहे. त्याचबरोबर आता मी जी शिमला बारीक चिरून घेतली आहे आणि कांदापात यातली ही सगळी आता आपण यात मिक्स करणार. त्याचबरोबर जे अद्रक लसूणचं 2 चमचे पेस्ट बनली आहे ती पण यात टाकली. आता मी टाकणार लाल मिर्च पावडर. 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 1 चमचा मीठ. मीठ जास्त नाही टाकायचं. आता मी हे कॉर्नफ्लोअर मिक्स करते. ह्या वाटीने मी 2 वाट्या कॉर्नफ्लोअर मिक्स केलं. आता मी पहिले 1 वाटी कॉर्नफ्लोअर टाकून बघते. असं पहिले चमच्याने मिक्स करून घेणार आणि मग नंतर हाताने मिक्स करून घेते. असं मिक्स करून झाल्यावर बघायचं की आपले मंचुरियन बॉल तयार होता का आणि भाज्यांची आणि कॉर्नची कन्सिस्टन्सी कशी आहे, म्हणजे जो गोळा बनणार आहे तो कसा आहे. तो जरा नुसते व्हेजिटेबल दिसत होते आणि मंचुरियनचे बॉल पण बनत नव्हते. म्हणून मी आता पुन्हा 1 वाटी कॉर्न टाकलं. हे बघा याप्रमाणे छान मळून घेतलं. आता हाताला तेल लावून मी मंचुरियनचे असे बॉल्स बनवून घेते. याप्रमाणे मी सगळे बॉल्स बनवून घेते. हे बघा हाताला थोडं चिटकतं आहे पण थोडं तेल लावलं की होतं आहे. हे बघा छान याप्रमाणे सगळे मंचुरियन बॉल बनवून झाले. साधारण 2 प्लेट मंचुरियन होतील एवढे आपले बॉल बनले आहेत. आता आपण हे मीडियम फ्लेमवर सगळे मंचुरियन बॉल बॅच वाईज तळून घेणार. हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर हे मंचुरियनचे बॉल आतमधून कच्चे राहतील आणि बाहेरून जळतील. त्यासाठी मीडियम आचेवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. साधारण 1 बॅच मंचुरियनची मीडियम आचेवरती तळायला साधारण 10 मिनटं लागतात. तर याप्रमाणे सुरुवातीला जास्त डिस्टर्ब करायचं नाही. हे बघा मधून असे हलवून घ्यायचे वर खाली आणि साधारण 8 ते 10 मिनटापर्यंत हे मीडियम आचेवरती छानपैकी तळून घ्यायची. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही सगळे जे मंचुरियन बॉल बनवले आहे ते एकाच वेळेस टाकू शकता, कारण हा जो जास्तीचा वेळ आहे तो आपला वाचू शकतो. त्यामुळे तुम्ही जर मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यात तळले तर तुम्ही सगळे एकाच बॅचमध्ये सगळे तळू शकता. हे बघा आता याप्रमाणे मी हे काढून घेते. हे बघा छान रंग आला आहे आणि दिसायलाही असे आपले हे छान कुरकुरीत सगळे मंचुरियन बॉल तळून रेडी झाले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. हे बघा आता आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत मंचुरियनची, त्यासाठी पुन्हा मी सगळे पदार्थ असे ह्या प्रमाणामध्ये, म्हणजे जे त्या प्रमाणात घेतले ते त्यापेक्षा थोडे कमी असे तयार करून घेतले आहे. आता मी अद्रक टाकले तळण्यासाठी. आता मी चिरून घेतलं आहे अद्रक लसूण, कारण आता आपले हे ग्रेव्ही जाणार आहे आणि त्याचा क्रंच पण छान आता खाली लागला पाहिजे आणि दिसायलाही सुंदर दिसले पाहिजे.
तर अद्रक, लसूण, कांदा, शिमला हे सगळं आता आपण हाय फ्लेमवर मीठ न टाकता तळायचं आहे. मीठ टाकायचं नाही. त्यामुळे मीठ जर टाकलं तर आपल्या ज्या भाज्या आहे त्या पाणी सोडता आणि स्वागिनेस येतो. आता मी 1 चमचा हिरवी मिरची पण बारीक चिरून टाकली आहे. त्याचबरोबर थोडीशी 1-2 चमचे कांदापात पण मी ह्या मिश्रणात टाकली आहे. आपली गॅसची फ्लेम हायच आहे आणि त्यात आपण एक साधारण 5 मिनटं ह्या सर्व भाज्या छान तळून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत आणि त्याचा छान असा क्रंच येतो. हे बघा, साधारण 5 मिनटं झाली आहे. भाज्या छान फ्राय झाल्या आहे. मस्त असा सुगंध सुटला आहे. आता यात पुन्हा आपण टाकणार अर्धा चमचा ब्लॅक पेपर किंवा काळे मिरी पावडर, त्याचबरोबर 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे चिली सॉस. आता आपण यात मिठाचं प्रमाण अगदी थोडं टाकणार, कारण आता आपण यात सॉस टाकले आहे आणि साधारण मी अर्धा चमचाच मीठ टाकलं. आता ते सगळं आपलं गॅसवर आहे आणि आपण छान सॉस पण शिजवून घेतले आहे. आता मी 2 चमचे कॉर्न घेऊन त्याची स्लरी बनवून घेते. ही बघा, अशी स्लरी बनवून घ्यायची आणि आता आपण ही जी गॅसवर आपलं सॉस आणि हे सगळे भाज्या शिजल्या आहेत त्यात आपण हे मिक्स करणार आहोत. याप्रमाणे मिक्स केलं आणि छान हलवून घ्यायचं आणि छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. छान उकळी आली आणि छान शिजलं पण आहे आणि छान घट्टपणा पण आला आहे. हे बघा, याप्रमाणे छान घट्टही झालं आहे. आता आपण जे छान उकळी आली, आता गॅस मंद करायचा. सुरुवातीला हाय फ्लेमवरच टाकलं, पण टाकल्यानंतर लगेचच गॅस कमी करायचा आणि साधारण 3 ते 4 मिनटं फक्त आपल्याला थोडंसं वरच्या लेअरमध्ये ही जी आहे ग्रेव्ही ती जाईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा. थोडी कांदापात पण ह्या स्टेजला टाकली. हे बघा, किती सुंदर रंग आला आहे आणि असं सेम टू सेम जसे चायनीज रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रमाणे आपले मंचुरियन ग्रेव्हीवालं बनवून रेडी झालं आहे आणि खूप सुंदर असं छान बनलं आहे. प्रमाण पण मी तुम्हाला अचूक सांगितलं आहे. त्या प्रमाणामध्ये तुम्ही पण हे व्हेज मंचुरियन बनवून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याप्रमाणे तुम्ही पण मी ज्याप्रमाणे रेसिपी दाखवली आहे त्याप्रमाणे बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.